ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। सीताकांत स्मरण जय जय राम। पार्वती पते हर हर महादेव। गंगा माता की जय। संत सज्जनो हो, आपण मागच्या भागामध्ये मरुद्गणांची जन्म किंवा मरुद्गणांची उत्पत्ती कशी झाली याचा काही भाग पाहिला। दितीला इंद्राचा शत्रू असलेला आणि इंद्राला ठार मारणारा पुत्र हवा होता, म्हणून तिने आपले पती कश्यप यांच्याकडून तसा वर मागून घेतला। परंतु कश्यपाने तिला जे नियमाटी दिलेल्या होत्या त्या नियमाटीचं तिने काटेकोरपणे पालन केलं। पण शेवटचा एकच दिवस राहिला असताना तिच्याकडून जो प्रमाद घडला त्याचा फायदा इंद्राने घेतला आणि तिच्या शरीरात सूक्ष्म रूपाने प्रवेश करून त्याने तो गर्भपिंड तिथे शस्त्राने त्याचे भाग केले, त्याचे 7 भाग केले। परंतु ते साथीच्या साथी ते गर्भाचे भाग जिवंतच राहिले। पुन्हा त्याचे 7 केले, असे 29 भाग तिथे झाले। 49 भाग झाले। आणि त्यानंतर इंद्र त्या मुलांचं नाव त्याने मरुद्गण असं ठेवलं। तो घेऊन जाऊ लागला। त्यावेळेस दितीने त्याला पाहिलं आणि त्या दोघांमध्ये संवाद होऊन तो विषय तिथे मिटला। त्या 49 अशा मरुद्गणांना ब्रह्म सत्यलोकापासून तर भूलोकापर्यंत स्थान देऊन त्यांना देवत्व बहाल केले इंद्राने। त्यांना विशेष देवतांचे जे अधिकार होते ते दिले। इथपर्यंत आपण हा भाग पाहिला। आता कथा जरा वेगळ्या स्वरूपाची येते आहे, ती म्हणजे प्रल्हादाचं चरित्र आपण या 7व्या स्कंधामध्ये पाहणार आहोत। सुतांनी शौनिकांना ही कथा श्रीमद भागवत कथा सांगायला सुरुवात केली। कथा सुरू झालेली होती, परंतु परीक्षित मात्र थोडासा विचारामध्ये मग्न झालेला शुकदेवांना दिसला। तो एक वेगळ्याच तंत्रीत होता। शुकदेवांनाही आश्चर्य वाटलं की जो उत्सुकतेने परीक्षित जो उत्सुकतेने कथा ऐकतोय तो आज एका वेगळ्या जशा शून्य विचारासारखा वाटत होता। परीक्षिताला महाराज शुकदेवांनी विचारलं, महाराजा तुमचं लक्ष कुठे आहे? तेव्हा ते थोडेसे भानावर आले। कसला विचार करत होतात? काहीतरी विचारामध्ये तुम्ही निश्चित दंग होता आणि तुम्ही जो विचार करतात हा सुद्धा जगाच्या कल्याणासाठीच असतो असं शुकदेव म्हणाले। तुम्ही विचार हा जगाचा विचार करता। चिंता करीतो विश्वाची, यात्रा दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो। हे जे काही तुमचं चिंतन चाललेलं आहे, तुमची जी एक वेगळी तंत्री दिसत आहे, तिचं स्वरूप थोडस वेगळं आहे असं मला वाटतं। परीक्षित म्हणाले की महाराज तुम्ही हे बरोबर ओळखलंय। माझ्या मनात असा विचार येतो की परमेश्वर तर मी परमेश्वराचा विचार करतोय। सर्वाशी सम आहे, त्याला सगळे सारखे आहेत। त्याला देव दानव दैत्य मानव पशु पक्षी जे चराचर सृष्टी आहे ती त्याच्या दृष्टीने समान आहे। परंतु मी जेव्हा पाहतो तेव्हा भगवंत हा देवांचा कैवार घेऊन या पृथ्वीवर येतो आणि दैत्यांचा नाश करतो। तर हा जो
भगवंत पक्षपात करतो, याचं काय कारण असावं? समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. भगवंताने सांगितलंय आपला स्वभाव कसा आहे. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः. गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये 29वा हा श्लोक आहे की मी सर्व भूताच्या ठाई समोहम सर्वभूतेषु. माझा कोणी शत्रू नाही, माझा कोणी मित्र नाही. पण जे जशी माझी भक्ती करतात त्यांना मी त्याप्रमाणे त्यांच्या दृष्टीने तसा उपलब्ध होत असतो. तर असं असताना भगवंत हा पक्षपात का करतात? देवांचा कैवार घेतात आणि दैत्यांना दानवांचा नाश करतात. मग फक्त देव हा भगवंत जो आहे तो फक्त देवांसाठीच आहे का? मुनिवर्य, आता दैत्य तर पराक्रमी आहेत ना, तेही काही कमी नाही. आणि हे सर्व तर एकाच परमेश्वराने निर्माण केलेले आहे. जे पराक्रमी दैत्य आहेत ते सुद्धा देवाचाच अंश आहे. दैत्या माझारी प्रल्हादू तो मी गा, ज्ञानेश्वरीत वर्णन आहे. अहो दैत्याच्या कोळी प्रल्हादू तो मी निहाळी. ज्या विभूती वर्णन केलेले भगवंतानी ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन आहे. दैत्याची या कुळी प्रल्हाद तो मी नाही. म्हणजे प्रल्हादाच्या कुळामध्ये दैत्यांच्या कुळामध्ये जो प्रल्हाद आहे तो म्हणजे मीच. म्हणजे तोही देवाचाच अंश आहे ना. आणि त्याच्या पित्याला मात्र भगवंताने त्याला ठार केलं, त्याला मारलं. असं का? अंतर्यामी शुकदेव या महाराजा परीक्षितांची जी शंका होती मनातली त्याने बोलून दाखवली. ते स्मित करू लागले. बरोबर आहे, आपण आपल्या परीने विचार करतो. जाकी रेही भावना जैसी प्रभू मूर्त तिन देखी तैसी. परीक्षिता, तू काही चुकीचा विचार करतोय असं नाही. तुझ्या परीने तो विचार बरोबर आहे. तुला वाटत असेल देवादिदेव भगवान विष्णू फक्त इंद्राचीच बाजू घेण्यासाठी अवतार घेतात का? तर त्यांचं एक ब्रीद आहे, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माच्या संस्थापनासाठी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, हे सगळं त्यांचं एक वर्णन केलेलं आहे. तेव्हा शुकदेव सांगतात की राजा परीक्षिता ऐक. जेव्हा भगवंतांनी सृष्टी निर्माण केली आणि सृष्टी क्रियाशील होण्यासाठी ती जडवत राहू नये त्यासाठी माया निर्माण केली. आणि ती माया सुद्धा परमात्म्याचीच आहे. महामाया हरेशैषा. श्रीहरीचीच जी काही शक्ती आहे तीच म्हणजे त्याची माया. आणि त्या मायेने 3 गुण निर्माण केले, रज तम सत्व. हे तर त्या मायेचे गुण आहे. आणि या मायेच्या गुणाने ही सृष्टी ही क्रियारत होत असते. परंतु काही काही वेळेस असं होतं की या 3 गुणापैकी एकाच गुणाचा प्रादुर्भाव जास्त होतो. एकाच गुणाचा प्रादुर्भाव जास्त होतो. आता हा एकाच गुणाचा प्रादुर्भाव जास्त का होतो? तरी परमेश्वराचीच लीला आहे, त्याला दुसरं काही कारण नाही. परमेश्वरच ती लीला करतो आणि एखाद्या गुणाचे
वाढ करतो. आता काही वेळेस जोपर्यंत सत्वगुण असतो, त्याचा प्रादुर्भाव वाढलेला असतो, तोपर्यंत साधू देवता यांचं ते सर्व विश्व असतं. दैत्य हे दबलेले असतात. पण काही वेळेस असं होतं की रजोगुण आणि तमोगुण वाढला. रजोगुण आणि तमोगुण यांच्यापासून दैत्य दानव हे निर्माण झालेले आहे. तो ग्राफ असतो भूमितीमध्ये, किंवा याचा वाढतो किंवा त्याचा कमी होतो. तसा तमोगुणाचा आणि रजोगुणाचा ग्राफ जर वाढला तर तेव्हा असुर दैत्य हे प्रबल होतात. आणि भगवंताचं कसं आहे, समोहम सर्वभूतेषु, मी सर्वांच्या ठिकाणी समान आहे. आणि जेव्हा तमोगुणाची वाढ होऊन दैत्य त्यांची सत्ता गाजवायला लागतात, तेव्हा सात्विक लोकांना ती सत्ता सहन होत नाही. त्यामुळे भगवान तो वाढलेला तमोगुण कमी करण्यासाठी आपला अवतार धारण करतात. समप्रिय सुहृद ब्रह्मण भूतानां भगवान स्वयं इंद्रियासे कथम दैत्यान वधी द्विषोमो यथा. समदृष्टी आहे, ही गोष्ट मान्य आहे. इंद्राची बाजू घेण्याचं कारण असं की इंद्रादी देवता या सत्वगुणाचा ग्राफ जेव्हा वाढला जातो तेव्हा या देवतांचा प्राबल्य वाढतं आणि हे कोणाला तापदायक नसतं. पण जेव्हा रजोगुणी आणि तमोगुणी हे याचं प्राबल्य वाढतं तेव्हा मात्र दैत्यांचं प्राबल्य वाढतं आणि साधुत्वाच्या रक्षणासाठी देवाला ते सम करावं लागतं. ते सम करावं लागतं. आणि म्हणून देवाला या दैत्यांचा नाश करण्यासाठी या पृथ्वी तळावर यावं लागतं. तसं शत्रू असण्याचं काहीच कारण नाही. नहिस्यार्थ सुरैर्गणैः साक्षात् निःश्रेयसात्मन् नैव सुरोभ्यो विद्वेषा न उद्वेगश्चाश्चुगुणस्य च. परमात्मा हा मोक्ष स्वरूप आहे. सप्तस्कंदामध्ये पहिल्या अध्यायात वर्णन केलेलं आहे. मोक्ष स्वरूप आहे आणि जी मोक्ष स्वरूप वस्तू आहे त्याला काही दुसरं प्राप्त करून घ्यायचं नाही. तसंच तो निर्गुण आहे. त्यामुळे त्याला दैत्यांशी वैर करण्याचीही काही जरूर नाही. आणि यासाठी हा भगवान त्या तमोगुणाचा आणि रजोगुणाचं प्राबल्य जर वाढलेला असेल तर ते कमी करण्याचा प्रयत्न करतो. कारण हे तिन्ही गुण हे प्रकृतीचे आहेत, हे परमात्म्याचे गुण नाहीत. हे परमात्म्याचे गुण नाही आणि हे अखंड असे कायम समसमान स्वरूपात नसतात. त्यांचं प्रमाण कमी अधिक होत असतं. सत्वगुणातून देव, साधू, संत, ऋषी यांचा लौकिक वाढतो आणि रजो आणि तमोगुणाची वाढ झाली तर दैत्यांचा लौकिक वाढतो. दैत्य, यक्ष वगैरे यांचा वाढतो. म्हणून परमात्मा हे प्रकृती आणि पुरुष यांचे अधिष्ठाते आहे. आणि शेवटी परमात्मा समान असल्यामुळे तस्मात् वैरानुबंधेन निर्वैरेण भयेन वा स्नेहात् कामेन वा युञ्जात् कथम चिन्नेक्षते पृथ्वं. या भगवंताचं एक वैशिष्ट्य आहे. वैर भावाने किंवा वैर भाव सोडून भक्तिभावाने
भीतीने, स्नेहाने म्हणजे प्रेमाने, स्नेह वात्सल्यता ज्याला आपण म्हणू, काही कामना धरून कसे का असे ना आपलं मन भगवंताकडे लावलं पाहिजे. आणि मग जेव्हा आपलं भगवंताकडे मन लागतं, वळतं, तेव्हा भगवंताशी आपण आपोआप जोडलो जातो. त्याला आपण आपल्यापेक्षा वेगळाच समजत नाही. आता हे जे दैत्य आहेत किंवा असुर आहेत, त्यांनी देवाशी वैर बाळगले. आता प्रल्हादाची कथा सांगायच्या आधी या यज्ञामध्ये, राजसूय यज्ञामध्ये नारदांनी युधिष्ठिराला जे सांगितलंय ते वर्णन आहे की वैरभावाने मनुष्य भगवंतामध्ये जेवढा तन्मय होता तेवढा भक्तियोगाने होत नाही. भक्ती मनापासून केली जाईल की नाही याची शाश्वती नाही, पण वैर मात्र मनापासून केलं जातं. वैर कधीही विसरत नाही मनुष्य. वैरावर त्याचं जास्तीत जास्त लक्ष केंद्रित असतं. यथा वैरानुबंधेन मर्त्य तन्मयातां यात तन्मतां यात. वैर भावाने मनुष्य जसा भगवंताची तन्मय होतो, तन्मतां तन्मय होतो, न तथा भक्ति योगेन इति मे निश्चिता मती. नारद सांगताय माझं तर असं मत आहे की वैर भावाने मनुष्य भक्ती योगापेक्षा जास्त भगवंताशी एकनिष्ठ आणि एक रूप झालेला असतो. काही का असे ना, मग शेवटी तो कोणाशी एकरूप झालेला आहे, भगवंताशी एकरूप झालेला आहे. परीस असतो. प्रेमाने एखाद्या लोखंडाला लावला काय आणि रागाने लावला काय, मारून फेकला काय, शेवटी त्या लोखंडाचं परिवर्तन सुवर्णात होतं. कारण परिसाचा तो गुणधर्म आहे, त्या स्पर्शाचा गुणधर्म आहे. तस हा जो काही गुणधर्म आहे त्या भगवंताशी जोडण्याचा गुणधर्म आहे. युज म्हणजे जोडणे, टू जॉईन. तो वैरभावाने का असे ना भक्ती करणारा मनुष्य काही वेळेस त्याच्या मनातून स्मरणातून देव निघून जाईल, पण शत्रुत्व त्याच्या कायमच ते सलत राहतं आणि त्याचीच तो आठवण करीत असतो. तेव्हा हा खरा त्याचा उद्देश आहे. त्यामुळे हा जो तमोगुणाचा रजोगुणाचा वाढलेला फुगा असतो तो कमी करण्यासाठी भगवान अवतार घेतात. आणि याच्यातूनच त्यांनी हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू यांचा नाश केलेला आहे. हिरण्याक्षा जेव्हा भगवान वराह नारायण पृथ्वी घेऊन सागरातून वर आले तेव्हा त्यांची आणि हिरण्याक्षाची युद्ध झालं. त्या युद्धामध्ये हिरण्याक्षाला भगवंताने ठार केलं. हिरण्याक्ष हा हिरण्यकश्यपूचा बंधू असल्यामुळे तो भयानक संतापला आणि आपल्या बंधूचा बदला मृत्यूचा बदला घेतला पाहिजे म्हणून त्याने सर्व देवदेवतांना एकत्र बोलवलं आणि त्याने हिरण्याक्षाच्या मृत्यूमुळे, वधामुळे दुःखी झालेली जी आपली माता दिती, हिरण्याक्षाची पत्नी, त्याचे मुलं यांना बोलवलं, त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सांगितलं की हे पहा, आपला खरा शत्रू आहे विष्णू आणि मी बंधूच्या मृत्यूचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याचा गळा छाटीन, रक्ताचे पाठ वाहीन आणि त्याच्या रक्ताने म्हणजे भगवान विष्णूच्या रक्ताने
माझ्या भावाचं तर्पण करेल, अशा प्रकारची दर्पोक्ती किंवा ज्याला आपण वल्गना म्हणू अशी त्याने केली. तो आपल्या बंधूंना समजून सांगतोय की या विष्णूचं एक आहे. जो कोणी त्याची थोडी स्तुती करतो तर हा लागलीच खुलून जातो, त्यांना लागलीच तो पावतो, त्यांचा कैवार घेतो, त्यांना मान देतो. तर माझं असं मत आहे की एकदा या विष्णूचा परिपूर्ण नाश झाला पाहिजे. आता परिपूर्ण नाश करायचा असेल तर विष्णूची ताकद कशात आहे? पूर्वी असं होतं युद्धामध्ये रसद बंद केली जात होती. रसद बंद केली की सैन्यामध्ये हाल होत होते. आता याची रसद बंद करा विष्णूची. तुम्ही असं करा, सारी पृथ्वीवर धुंडाळा, त्रैलोक्यात फिरा आणि जिथे जिथे यज्ञ होत असतील, गाई, ब्राह्मण, वेद, पूजा पाठ, जप तप हे जे होत असतील त्याचा उच्छेद करा. कारण या भगवान विष्णूची तीच मुख्य रसद आहे, तोच त्याचा आधार आहे. म्हणून तुम्ही काही करा, जे सात्विक असतील, चांगले असतील त्यांचा छळ करा आणि विष्णू भक्त या पृथ्वी तळावर राहताच कामा नाही, त्यांचा नायनाट करा. अशा त्या हिरण्यकशिपूने त्या दैत्य सेनेला आणि दैत्य जे त्याचे सेवक होते त्यांना आज्ञा सोडली. आता हे बोलून चालून दैत्य त्यांना अति आनंद झाला. आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास. मग ते गावगाव गेले, गाव पेटवायला सुरुवात केली, गोठे नष्ट केले, गाई ब्राह्मणांना ठार केलं, अनेकांची हत्या केली, आश्रम पेटून दिले, ऋषीमुनींना हाकलून दिलं, त्यांच्या यज्ञामध्ये पाणी टाकून ते घाण केलं, त्याच्यामध्ये मलमूत्र टाकून ते अपवित्र करून टाकले, सारं नष्ट भ्रष्ट करून टाकलं. अत्यंत त्या देवता कुपल्या आणि या छळवादाला सर्वच लोक कंटाळून गेले. तेव्हा ही कथा जी आहे हे युधिष्ठिराला नारद सांगताय. आता एवढी ताकद कशी आली हिरण्यकशिपूला? याचं कारण असं होतं की विष्णूचा बदला घेणं, विष्णूला ठार करणं आणि त्रैलोक्यात विजय मिळवला पाहिजे म्हणून हा हिरण्यकश्यपू दीर्घ अशा तपश्चर्येला बसला होता. त्याला ब्रह्मदेवासारखं प्रजापती व्हायचं होतं. सत्यलोक त्याला त्याच्या स्वतःच्या ताब्यात आणायचा होता आणि सर्वच त्याला जे जगात चाललेले पाप पुण्यांचे हिशोब होते ते सगळे बदलून टाकायचे होते, नष्ट भ्रष्ट करायचं होतं. आणि त्याने त्यासाठी तप सुरू केली. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून देण्यासाठी तप सुरू केलं विष्णूच्या विरोधामध्ये. तो इतका भयानक आणि कठोर तप करू लागला, तपाचा प्रभाव वाढला. त्यामुळे त्या तपाच्या प्रभावामुळे सारं त्रैलोक्य डळमळायला लागलं. तपाचा त्याच्या शरीरातून जो काही उष्णता किंवा अग्नी निघत होता ती सर्व, त्यामुळे सारी सृष्टी आणि देवदेवता होरपळून निघाले. आता याच्यातून कसं वाचायचं? याच्यातून वाचवणारा कोण? आणि मग त्यांच्या समोर माहिती होतं त्यांना भगवान विष्णू याच्यातूनच आपल्याला वाचू शकतील. त्यासाठी हा जो हिरण्यकश्यपू तपश्चर्येला बसला आहे त्याला ती तपश्चर्या थांबवली गेली पाहिजे. मग भृगु, दक्ष, प्रजापती हे सर्व हिरण्यकश्यपू जवळ आले. तो जिथे तपश्चर्या करत होता तो मंदिराचलाचा तो एक भाग होता. मंदार पर्वत होता. त्या पर्वताच्या त्या मधल्या
खाईमध्ये त्याची तपश्चर्या चालली होती. कित्येक वर्ष तो तप करीत होता आणि त्याच्या भोवती ते एक वारूळ निर्माण झालेलं होतं. त्याचं शरीरावरचं रक्त, मांस, मेद हे सर्व वाळूंनी खाऊन टाकलं होतं. केवळ त्याचा प्राण हा अस्थिमात्र शिल्लक होता. त्याचा त्या तपाचा प्रभाव इतका झाला की ब्रह्मदेव आणि हे सर्व ऋषीमुनी त्याच्याकडे गेले. ब्रह्मदेवाने त्याला सांगितलं. तो जेव्हा गेला, ब्रह्मदेव गेले, तेव्हा तो प्रारंभी दिसलाच नाही त्यांना. कारण त्याचा तो देह पूर्णपणे त्या वारुळाने, त्या मातीने पूर्णपणे आतमध्ये झाकून गेलेला होता. तेव्हा ब्रह्मदेवाने पाहिलं की हा बाहेर येण्यासाठी काय करावे, आणि मग त्यांनी प्रशंसा करायला सुरुवात केली. हिरण्यकश्यपूची स्तुती करायला सुरुवात केली. हे दैत्येश्वरा, तुझे खरोखर धन्य आहेस, तुझे तपही धन्य आहे. अरे, आतापर्यंत असं तप कोणीही केलं नाही. इतकं कठोर तप तू केलेलं आहे. कोणत्याही मानवाला, दानवाला आणि देवांना तुझ्यासारखं हे तप करता येणार नाही. तुझ्या तपावर मी प्रसन्न झालेलो आहे. तुला जे काही मागायचं असेल ते मागून घे. ब्रह्मदेव त्याच्यावर प्रसन्न झाले आणि आता तप आणि ते तप पाहिल्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्या स्तुतीतला हा हिरण्यकश्यपू हा भुलला आणि पटकन उठून उभा राहिला. तेव्हा ब्रह्मदेवाच्या दृष्टीला दिसलं की एक नुसता अस्थीचा पिंजरा त्या ठिकाणी होता. हाडाचा सापळा दिसत होता. ब्रह्मदेवाने हातात कमंडलूतलं जल घेतलं. ते स्वर्ग गंगेचं जल होतं, आकाशगंगेचं होतं, आणि त्याच्यावर शिंपडलं. शिंपडल्याबरोबर काय चमत्कार! हिरण्यकश्यपू पुन्हा सावयव आणि ताजा तरुण असा अवस्थेमध्ये तो त्या ठिकाणी उभा राहिला. अत्यंत सुंदर देहयष्टी, सुंदर अवयव, तारुण्याने रसरसलेला, अत्यंत बलवान असा वारुळातून बाहेर आला. त्याने हंसावर आरूढ असलेल्या ब्रह्मदेवांना नमस्कार केला. ब्रह्मदेवांनी त्यांना सांगितलं, हिरण्यकश्यपू, तुझी काय इच्छा? आता रजोगुण आणि तमोगुण याचं प्राबल्य या हिरण्यकश्यपू मध्ये वाढलेलं होतं. हा मागून मागून काय मागणार? कारण तमोगुण आणि रजोगुण हा नेहमीच सत्वगुणाचा नाश कसा होईल याचाच विचार करतो. त्याने ब्रह्मदेवाची स्तुती केली. तो म्हणाला की भगवान, तुम्ही मला असा वर द्या, मनुष्य असो किंवा प्राणी असो, देव असो, दैत्य असो, सर्प असो, नाग असो, कोणतेही प्राणी असो, किंवा तुम्ही ज्यांना उत्पन्न केलेलं असेल असा दुसऱ्या कोणत्याही प्राण्यापासून मला मरण येता कामा नये. बरं, मरण दिवसा नको, रात्री नको, घरात नको, घराबाहेर नको, आकाशात नको, जमिनीवर नको, अस्त्राने नको, शस्त्राने नको, अशा प्रकारच्या नाना युक्त्या करून त्याने आपण अमर व्हावं, अजर अमर व्हावं असा वर ब्रह्मदेवाकडे मागायला सुरुवात केली. माझा प्रतिस्पर्धीही कोणी असू नये, आणि ही जी काही जी सृष्टी आहे या सृष्टीचा स्वामी मीच असलो पाहिजे. मला तुमचं जे स्थान आहे ब्रह्मदेवा, तसं स्थान मला प्राप्त व्हावं, सर्व ऐश्वर्य मला प्राप्त व्हावं. आणि या हिरण्यकश्यपूने मोठ्या चतुराईने हा अमरपणा आणि अजिंक्यपणा आणि चिरंजीवपणा मागण्याचा प्रयत्न केला. आता
किती केलं ते देव ब्रह्मदेव साऱ्या सृष्टीचे निर्माण करणारे, त्यांना त्याचा हेतू मूळ कळला की याची उठाठेव कोणासाठी आहे. आज तर प्रत्यक्ष विष्णूचा नाश करण्यासाठी, गो ब्राह्मणांचा नाश करण्यासाठी हे सगळे वर मागत असतो. आता काही केलं, ज्याने फी भरली आहे त्याला पावती द्यावीच लागते. फी भरली की पावती द्यावीच लागते. फीची रक्कम दिली म्हणजे पावती मिळाली. तसा हा विषय होता. तपश्चर्या केली, तपश्चर्याचं फल म्हणून त्याला वरदान देणं भाग आलं. आणि ब्रह्मदेव मनातल्या मनात म्हणले की शेवटी ही परमात्म्याची माया आहे. हा विलक्षण वर हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवापासून मागून घेतला आणि त्याने विष्णूचा द्वेष करायला सुरुवात केली. विष्णूचा द्वेष म्हणजे सत्वगुणांचा द्वेष करायला सुरुवात केली. त्रैलोक्य जिंकून घेतली, सर्व देवांवर विजय मिळवला, इंद्रपुरी प्राप्त करून घेतली, सर्व लोकपाल त्याच्या वर्चस्वाखाली आले. आणि हे सर्व प्राप्त झाल्यानंतर मग केवळ वैभव भोगणे, त्याचा सुंदरसा दरबाराचं वर्णन केलेलं आहे भागवतामध्ये. मोठमोठे विशाल असे ते सभागृह, नाट्यगृह, तिथे अप्सरांचं नाच गाणं होऊ लागलं. ताल सूर यासहित संगीत तिथे गजबजू लागलं. संगीताची मैफिली होऊ लागल्या. सूर्यापासून तर किन्नरापर्यंत, मानवापासून तर पशुपक्ष्यापर्यंत सर्व त्याला शरण गेले, त्याला वंदन करू लागले. त्याचं वर्चस्व सर्वांनी मान्य केलं. बरं, हा स्वतः इतका जबरदस्त तपस्वी होता. त्याला ज्ञान, योग, बल, तपस्या कशामध्येही तो कमी नव्हता. त्यामुळे या सर्वाचा अनुभव असलेलं रसायन म्हणजे हा हिरण्यकश्यपू. आणि त्यामुळे या तपाच्या प्रभावामुळे सर्व देव त्याच्या आज्ञेत वागू लागले. त्याने पंचमहाभूतांना सुद्धा आपल्या ताब्यात ठेवलं. फक्त उपभोग, भोगवाद सुरू झाला. एवढं सर्व वैभव हा उपभोगतो आहे, परंतु शेवटी आत्मिक शांती, आत्मिक तृप्तता मात्र त्याला नव्हती. एवढं तप केलं तरी तो इंद्रियांचा दासच होता, वखवकलेलाच होता. एवढं वैभव मिळूनही वखवकलेला होता. त्याची भूक शमत नव्हती. कारण कितीही केलं तर तो पूर्वीचा विष्णूचा पार्षद होता. जय आणि विजय यांच्यापैकी एक होता. आणि त्यावेळेसच त्याने संकादिकांनी त्यांना जो काही शाप दिला होता, तुम्ही असुर योनीत जन्माल, त्या संकादिकांच्या संतांच्या शापाचा हा परिणाम म्हणून तो या योनीमध्ये जन्माला आलेला होता. त्याने वैर धरलं, भगवान विष्णूशी वैर धरलं. पण या वैराचा परिणाम म्हणजे द्वेषाने का होईना, वैराने का होईना, तो भगवान विष्णूंचे सारखं चिंतन आणि स्मरण करीत राहिला. आणि त्याने एकच आपल्या डोळ्यासमोर ध्यास धरला की विष्णूचा नाश कसा होईल. आणि विष्णूला जर संताप यायचा असेल, विष्णूचा नाश करायचा असेल, तर त्याची रसद म्हणजे साधू, सज्जन, गायी, ब्राह्मण, यज्ञ, याग, पूजापाठ हे सर्व याची नासधूस करणे. आणि म्हणून त्रैलोक्य त्याच्या नाशाने, त्याच्या अत्याचाराने भयभीत झालं. आणि त्या सर्वांनी भगवान विष्णूचा धावा सुरू केला. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत्व्यापका जनार्दना
आनंद घना विनाशा सकळ देवाधी देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरी शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारका दरित्याचिती वामनमूर्ती त्रिविक्रमा अगाय सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीतसे विनविनी भवबंधनी सोडवावे. सर्वांनी सर्व देवदेवता भगवान विष्णूला शरण गेले आणि ही प्रार्थना केली की भगवंता आम्ही लोटांगणी आलो आहोत, आता या हिरण्यकश्यपूच्या जाचापासून याच्या अत्याचारापासून आम्हाला मुक्त कर अशी यांनी प्रार्थना केली. शेवटी भगवान हा कृपाळू आहे, दयाळू आहे, करुणा निधान आहे. त्या करुणा निधान परमात्म्याला देवांची मानवांची दया आली आणि त्याच वेळेस एक आकाशवाणी झालेली आहे. ती आकाशवाणी तिथे जे जमलेले साधू सज्जन होते, देवलोक होते, यांना ऐकू गेली. सायन्स सांगितले की देव हो ऐका, तुम्ही त्रासलेले आहात हे मला ज्ञात आहे. त्याचा नाश कसा करायचा हे मी आता तुम्हाला सांगतो. स्वतःच मनुष्य स्वतःच्याच नाशाची वीज त्याच्या कर्माने रोवून ठेवत असतो. कर्मच हे असं आहे की त्याच्यातच त्याच्या नाशाची बीज रोवलेली असतात. चांगलं कर्म असेल तर प्रश्न येत नाही, पण गर्विष्ठ पापी मनुष्य त्याच्या नाशाची बीज त्याच्या कर्मामध्येच रोवून ठेवतो. त्यामुळे ऐका, हिरण्यकश्यपू हा अत्याचार करतो हे मला मान्य आहे, पण हा जेव्हा त्याचा स्वतःचा पुत्र जो हरिभक्त असेल त्याचा द्वेष करेल तेव्हाच मी याचा नाश करणार आहे. यदा देवीषु वेदेषु गोषु विप्रेषु साधुषु धर्मे मयीं च विद्वेषः सवाशु विनश्यति निर्वैराय प्रशान्ताय स्वसुताय महात्मने प्रह्लादाय यदद्रुहेद्य निश्चेपी वरोर्जितम. जेव्हा हा साधू तुल्य असलेल्या स्वतःच्या पुत्राचा द्वेष मत्सर करू लागेल, गोब्राह्मण यांची हत्या करू लागेल, तेव्हा मी याचा नाश करणार आहे. म्हणजे याच्या नाशाची बीज याच्याच पोटी जन्माला येणार आहे, जी प्रल्हादाच्या रूपाने आहेत, त्याच्या पुत्राच्याच रूपाने आहेत. त्याच्या पुत्राच्या रूपानेच यांनी ही नाशाची बीज पेरून ठेवली आहे. कारण याची बुद्धी यांचा द्वेष मत्सर आणि नाश करण्यासाठी हा वापरणार आहे. परंतु त्या परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय मी तेव्हा या हिरण्यकश्यपूचा नाश करण्यासाठी प्रकट होणार आहे असं भगवंतांनी सांगितलं. देवानो निश्चिंत राहा. आणि त्या सर्व देवदेवता भगवंताला हात जोडले.
आणि त्यांनी प्रार्थना सुरू केली, श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण.